नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, MPSC उपयुक्त चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 17 मे 2023च्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात. लेट्स स्टार्ट. आजची आपली पहिली बातमी बघूयात. शुभमन गिल या क्रिकेटपटूने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने 2023मध्ये कसोटी, एकदिवसीय, T20 आणि IPL सामन्यांमध्ये शतक केली. एकच वर्षात सर्व प्रकारच्या सामन्यात शतक करणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे. पुढची बातमी बघूयात. देशातील पहिला संरक्षण क्षेत्राला समर्पित असलेला डिफेन्स फंड सुरू झाला आहे. HDFC ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने या फंडाची सुरुवात केली आहे. या फंडात गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवल्यावर त्यांचे पैसे HDFC संरक्षण क्षेत्रात गुंतवेल. HDFC डिफेन्स फंड असे या फंडाचे नाव आहे. या फंडात असलेल्या गुंतवणुकीपैकी 80% रक्कम संरक्षण आणि त्याच्याशी संबंधित क्षेत्रांमध्ये गुंतवली जाणार आहे. एरोस्पेस, डिफेन्स, एक्सप्लोझिव्ह, शिपबिल्डिंग आणि अन्य संरक्षणपूर्व सेवा अशा क्षेत्रांमधून हे नाही मला नाही आवडू राहील. पुढची बातमी आहे. केंद्र सरकारने देशात उत्पादित होणाऱ्या कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्समध्ये कपात केली आहे. केंद्रातर्फे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार ONGC आणि रिलायन्स इंडस्ट्री आदी पेट्रोलियम कंपन्यांद्वारा उत्पादित करण्यात येणाऱ्या कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्स प्रति टन 4100 रुपयांवरून शून्यावर आणण्यात आला आहे. विंडफॉल टॅक्समध्ये वाढ अथवा कपात झाल्यास सर्वसामान्यांवर कोणताही परिणाम होत नाही. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि ATFवर म्हणजेच एव्हिएशन टर्बाईन फ्युएलवर जे विमानांमध्ये वापरले जाते या फ्युएलवर शून्य विंडफॉल टॅक्स कायम केला आहे. पेट्रोल, डिझेल आणि ATFवर शून्य विंडफॉल टॅक्स कायम केला आहे. गेल्या वर्षी 1 जुलै 2022 पासून सरकारने हा कर आकारण्यास सुरुवात केली होती. सरकार दर 15 दिवसांनी विंडफॉल टॅक्सचा आढावा घेते. आता आपण बघणार आहोत विंडफॉल टॅक्सबाबत. मागच्या स्लाईडमध्ये आपण बघितलं की केंद्र सरकारने विंडफॉल टॅक्स हा शून्यावर आणला आहे. तर विंडफॉल टॅक्स अशा कंपन्या किंवा उद्योगांवर लावला जातो ज्यांना विशिष्ट प्रकारच्या परिस्थितीचा तत्काळ फायदा झालेला असतो. तर या विंडफॉल टॅक्समध्ये सामान्य माणसावर कुठलाही परिणाम होत नाही, कारण हा कंपन्या किंवा उद्योगावर लावला गेलेला टॅक्स आहे. सरकार अशा नफ्यावर सामान्य कराच्या दरापेक्षा जास्त आणि एक वेळ कर लावतात. याला विंडफॉल टॅक्स म्हणतात. ज्या कंपन्या किंवा उद्योग विशेष परिस्थितीमुळे नफा कमवत आहेत त्यांच्याकडून हा कर आकारला जातो. आता इथे विशेष परिस्थितीमध्ये म्हणजे कुठली परिस्थिती? फॉर एक्झाम्पल, रशिया आणि युक्रेनमध्ये होत असलेल्या युद्धामुळे आपल्याला कच्चे तेल कमी किमतीत मिळत होते. तर अशा विशिष्ट परिस्थितीत आपल्याला कच्चे तेल कमी किमतीत मिळाले आणि त्यामुळे कंपन्यांना नफा झाला. ही आहे विशेष परिस्थिती. अशा परिस्थितीत झालेल्या नफ्यावर सरकार विंडफॉल टॅक्स लावते. ही पुढची बातमी एक वन लाईनर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्रेग फुलटन यांची भारतीय हॉकी पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षणपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कुणाची? क्रेग फुलटन यांची. पुढची बातमी बघूयात. रणवीत कौर यांना CCI कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय स्पर्धा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. या पदावर काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला असतील. त्या 1988च्या पंजाब केडरच्या IAS अधिकारी आहेत. कौर यांना पदभार स्वीकारल्यापासून 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे होईपर्यंतचा कार्यकाळ मिळणार आहे. तर यात महत्त्वाचे म्हणजे रणवीत कौर या पहिल्या महिला असतील ज्या CCIच्या अध्यक्षपद भूषवतील. आता आपण बघणार आहोत कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाबाबत माहिती.
भारतीय स्पर्धात्मक आयोगाची स्थापना 14 ऑक्टोबर 2003 साली झाली. स्पर्धा अधिनियम 2002च्या तरतुदीनुसार आयोग तयार करण्यात आला आहे. 2007मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आली. कुठल्या कायद्यात? तर स्पर्धा अधिनियम 2002च्या कायद्यात 2007मध्ये सुधारणा करण्यात आली. या दुरुस्तीनंतर कॉम्पिटिशन ॲपेलेट ट्रिब्युनलची स्थापना करण्यात आली. या कायद्यात सुधारणा 2007 साली झाली. या सुधारणेनुसार कॉम्पिटिशन ॲपेलेट ट्रिब्युनलची स्थापना करण्यास सांगितले होते, पण ही प्रत्यक्षात 2009 साली सुरुवात झाली कॉम्पिटिशन ॲपेलेट ट्रिब्युनलची. याची सुरुवात का करण्यात आली? तर एखादी कंपनी किंवा व्यापारी संस्था CCIच्या निर्णयानुसार जर सहमत नसेल तर तिला डायरेक्टली सुप्रीम कोर्टात अपील करावी लागायची आणि त्यामुळे पेंडिंग केसेस वाढत होत्या. तर आता कॉम्पिटिशन ॲपेलेट ट्रिब्युनलमुळे एखादी व्यापारी संस्था किंवा कंपनी CCIच्या निर्णयाविरोधात कॉम्पिटिशन ॲपेलेट ट्रिब्युनलकडे अपील करू शकते. सरकार आणि आंतरराष्ट्रीय अधिकार क्षेत्रांशी संलग्न होऊन भारतीय अर्थव्यवस्थेत स्पर्धात्मक वातावरण प्रस्थापित करणे हे भारतीय स्पर्धात्मक आयोगाचे उद्दिष्ट आहे. भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याचा निर्णय घेणाऱ्या कोणत्याही विदेशी व्यापार कंपनीची चौकशी करणे आणि भारतात आधीच कार्यरत असलेल्या परदेशी कंपन्यांची चौकशी करण्याचा अधिकार CCIला आहे. या कंपन्या स्पर्धा अधिनियम 2002च्या तरतुदीनुसार नियमांचे पालन करत आहे की नाही हे पाहणे आयोगाचे महत्त्वाचे काम आहे. पुढची बातमी बघूयात. अनिल कुमार जैन यांना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. यांची नियुक्ती 5 वर्षासाठी करण्यात आली आहे. ते 1986च्या मध्य प्रदेश कॅडरचे अधिकारी आहेत. दशकभराहून अधिक काळापासून त्यांनी ऊर्जा क्षेत्राची धोरणं ठरवण्यात मोठी भूमिका पार पडली आहे. यात महत्त्वाचे म्हणजे अनिल कुमार जैन यांची पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आणि ते मध्य प्रदेश कॅडरचे अधिकारी आहेत. आता बघूयात पुढची बातमी. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत IT हार्डवेअर अर्थात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी लागणाऱ्या हार्डवेअर निर्मिती क्षेत्राला उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना 2ला मंजुरी देण्यात आली. गेल्या 8 वर्षात भारतातील इलेक्ट्रॉनिक उत्पादनात 17% CAGR म्हणजेच कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट म्हणजे सलग 2 वर्षातील सरासरी वाढ कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेटसह सातत्यपूर्व वाढ झाली आहे. यावर्षी या क्षेत्राने उत्पादनात 105 अब्ज अमेरिकन डॉलर म्हणजे सुमारे 9 लाख कोटी रुपयाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडत भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादन देश बनला आहे. मोबाईल फोनच्या निर्यातीने यावर्षी 11 अब्ज डॉलर्सचा सुमारे 90,000 कोटी रुपये असा मोठा टप्पा ओलांडला आहे. जगातील इलेक्ट्रॉनिक्स निर्मिती परिसंस्था भारतात येत आहे आणि भारत एक प्रमुख इलेक्ट्रॉनिक उत्पादन देश म्हणून उदयास येत आहे. मोबाईल फोनसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेच्या म्हणजेच प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्हजच्या यशानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने IT हार्डवेअर या क्षेत्रासाठी PLI प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह योजना 2ला मान्यता दिली आहे. तर प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह योजना पहिली जी होती ती होती मोबाईल फोनसाठी आणि दुसरी आहे IT हार्डवेअर क्षेत्रातील लागणाऱ्या हार्डवेअरसाठी. आता आपण बघणार आहोत उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेबाबत माहिती. ही योजना मार्च 2020मध्ये केंद्र शासनाने विस्तृत स्तरावरील उत्पादक इलेक्ट्रॉनिक वस्तू क्षेत्रातील विविध कंपन्यांना देशांतर्गत उत्पादन करण्यासाठी 4 ते 6% एवढे प्रोत्साहन इन्सेंटिव्ह देण्याची घोषणा केली. तर प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह योजना म्हणजे काय? तर सरकार कुठल्या ना कुठल्या प्रकारे उत्पादक कंपन्यांना आर्थिक मदत करत असते. उदाहरणार्थ करावर सवलत देणे, एक्सपोर्ट इम्पोर्ट ड्युटीजवर सवलत देणे किंवा जी जागा ते त्या प्रोडक्शनसाठी घेतील तिच्या
तिच्या किमतीत त्यांना सवलत देणे, अशा प्रकारे सरकार आर्थिक मदत करून प्रोत्साहन देते. देशांतर्गत उत्पादन वाढावे आणि आयातीवरील अवलंबित्व कमी व्हावे या उद्देशाने परदेशी तसेच भारतीय उत्पादकांना विविध प्रोत्साहने देऊन देशातच उत्पादन करणे व त्याद्वारे देशास आत्मनिर्भर बनवण्याकडे एक पाऊल टाकणारी ही योजना म्हणजेच PLI प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह किंवा उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना ही आत्मनिर्भर योजनेचाच एक भाग आहे. सुरुवातीला ही योजना इलेक्ट्रॉनिक वस्तू, औषधी क्षेत्र, अन्न प्रक्रिया उद्योग आणि वैद्यकीय उपकरणे निर्मिती या क्षेत्रांपुरतीच मर्यादित होती. नोव्हेंबर 2020मध्ये या योजनेत आणखी 10 क्षेत्रांचा समावेश करण्यात आला. यामुळे एकूण 14 क्षेत्रे योजनेची लाभार्थी ठरणार आहेत. पुढची बातमी बघूयात. लता टंडन यांनी 2019 साली केलेले सलग 87 तास 45 मिनिटांचा स्वयंपाकाचा विक्रम नायजेरियातील हिल्डा बासी यांनी मोडला आहे. त्यांनी सलग 100 तास स्वयंपाक करून हा विक्रम मोडीत काढला आहे. पुढची बातमी बघूयात. सिंगापूरचा स्टॉक एक्सचेंज SGX निफ्टी हा 3 जुलैपासून गिफ्ट निफ्टी म्हणून ओळखला जाईल, असे भारताच्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजने सांगितले आहे. जसा भारताचा आहे BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, तसाच हा सिंगापूरचा स्टॉक एक्सचेंज आहे SGX निफ्टी, तो 3 जुलैपासून गिफ्ट निफ्टी म्हणून ओळखला जाईल. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.